कुठेही कुत्रा भेटलं तर खाऊ घाला. जिथेही मुख्य प्राणी कोणतेही मुख्य प्राणी असेल तर त्यांना खाऊ पिऊ घाला, जरी कारण तुम्हाला त्याचा ते चांगला प्राणी आशीर्वाद. आवडत नसलं तरी एक काय म्हणता माणुसकीच्या नात्याने खाऊ घालून द्यावा, का की त्यांना नक्कीच आपल्याशिवाय नक्कीच कोणीच खूप नाही. छान काम करतायत मावशी तुम्ही. तर रात्रीचे 12 वाजलेत मस्तपैकी. बघा आता आपण मेस वरती ज्या मावशी आहेत आपल्या, त्या स्पेशल भात बनवतात मुख्य प्राण्यांसाठी वगैरे. आपण आता ते जिथे पण मुख्य प्राणी वगैरे असतील तिथे आपण वाटायला जाणार आहोत. सो आता थोड्या वेळात निघू त्यात आपण. ते बघा काकान ते पण मस्तपैकी दररोज मावशी त्यांच्या सोबतच भात वगैरे मुख्य प्राण्यांना भात वगैरे टाकतात ते. येस येस हे बघा मस्त मुख्य प्राणी वगैरे येत असतात. लाली आहे सांग. लाली, ही आमची लाली आहे. हा हा, हा आणि सोहम आहे. सोहम तो झांबऱ्या. झांबऱ्या बघा तिथं मस्त बसलाय, आराम करतोय. तुला जेवायचं नाही? आपण आलोय मस्तपैकी. इथे बघा ते मावशी ते आमचे मित्र, हे बघा सगळेजण या ठिकाणी मावशीन ते बघा भात वगैरे टाकतायत कुत्र्यांना. बरेच लोक कसे असतात, कुत्रे वगैरे जर दिसलेत ना मुख्य प्राणी त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. खाऊ पिऊ तर काय घालत नाही, पण हे जे पुण्य असतं याच्यापेक्षा कोणतंच मोठं पुण्य नाहीये. मावशीन त्या दररोजच येतात. काय कुत्रे असतात थोडेसे हे, पण एक दोन कुत्र्यांमुळे आपण सगळ्या कुत्र्यांना त्रास नाही देऊ शकत, है की येस नाही? येस येस बरोबर आहे. 2-4 माणसं वाईट असतात, त्याच्यामुळे आपण सगळ्या माणसांना थोडी हे करतो. बरोबर आहे. असतात काही कुत्रे चावणारे, काही कुत्रे झोपणारे, गाड्यांच्या मागे पण बरेच लोक मावशी काय करतात, जेवण वगैरे ते देत नाही त्यांना, पण मारण्याचा प्रयत्न करतात. आणि खेळतात कुत्र्यांसोबत, माहितीये का? हो हो, खेळतात, म्हणजे त्यांना मस्करी काहीतरी वगैरे असं करत असतात करतात, त्यांच्यासोबत. त्यांना उचलून फेकून देतात, त्यांचे पिल्लं दुसरीकडे सोडून देतात, असे रिकामे काम. नाही नक्कीच मावशीन त्यांना आपण म्हणतो की बरेच जण आता मावशींची मेस वगैरे ते उरलेलं वगैरे बिलकुल नसतं. आम्हाला स्टार्टिंगला असंच वाटलं होतं की म्हटलं उरलेलं वगैरे मावशीन ते देत असेल, पण आम्ही स्वतः बघितलं की हा जो भात आहे तुम्ही जर बघितला ना, मावशी स्पेशल मुख्य प्राण्यांसाठी स्पेशल हा पूर्ण एक बादली भात पूर्ण केलेला असतो. पूर्ण बघा तुम्ही बघू शकता इथं. बघा हे मावशींचे मुलं वगैरे पण 7 किलोचा भात असतो. 7 किलोचा भात असतो, पूर्ण 7 किलोचा भात आणि असतो. आपण दुसऱ्यांना बी देतो 4 किलोचा बनवून वाटायला. अच्छा येस येस. चला आता आपण जाऊयात पुढे. चला झालंय भात वगैरे, घरच्यांना वाटतं. मावशीन त्या चालल्यात पुढे बघा. हे भाई आमचे 2 मित्र वगैरे येत आहेत. चला जाऊयात आपण पुढे. आता अजून पुढच्या चौकामध्ये जाणार आहोत आपण. तिथे जर मुख्य प्राणी वगैरे दिसले तर आपण तिथे पुन्हा त्यांना भात वगैरे खाऊ घालूयात. हे बघा इथं महादेवाची मूर्ती आहे. चला आता आपण इथे थांबूयात. बघा इथं ही दररोजची जागा आहे आपल्यावाली. मस्तपैकी मुख्य प्राणी वगैरे येत असतात. हे बघा त्यांना खाऊ घालायला लागली. अच्छा ह्याच्यामुळे. याच्यामुळे आपण होतं पॅरलेस होतं, रिपेअर केलंय. ओके ओके. अरे वा. याच्यामुळे मी सगळ्यांना खाऊ घालते. ह्या कुत्र्यामुळे मावशीन त्या प्रत्येक कुत्र्याला जेवण वगैरे हा रिपेअर म्हणजे तेच त्या थोडं पाया वगैरे लागलं होतं. या कुत्र्याचे हाल बघून मावशीन त्या सर्व कुत्र्यांना बघा इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी. हे बघा आज सगळे डॉग वगैरे आलेत आता. बघा तुम्ही बघू शकता इथं. हे बघा एक 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 डॉग वगैरे येत आहेत मस्तपैकी. सगळ्यांना खाऊ घालतायत मावशीन ते. आमचे गौरव मावशींचा लहान मुलगा आहे. हे बघा बघा तुम्ही मावशींना दररोज ते मावशीन त्या येतात ना, त्याच्यामुळे मावशीन त्यांना ओळखत असतात ते, त्यामुळे त्यांना काहीच करत नाही. मुख्य प्राणी कसे असतात, एक वेळा जर त्यांनी ओळख दाखवली ना तर ते शेवटपर्यंत कधीच विसरत नाही. म्हणजे माणूस एक वेळा धोका देऊ शकतो, पण मुख्य प्राणी कधीच धोका देत नाही. हे बघा एक माणूस बी सगळ्या मुख्य प्राण्यांना खाऊ घालू शकत Yes. नाही, प्रत्येकाने खाऊ घालावं. बघा मावशीन त्या काय म्हणतायत की प्रत्येकाने जर जेवढं पॉसिबल होत असेल तेवढं मुख्य प्राण्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही 2 वेळेचं अन्न मिळेल. सो खूप छान वाटलं. मावशीन त्या म्हणजे मुख्य प्राण्यांसाठी दररोज रात्री 12 वाजता स्पेशल भात तयार करून प्रत्येक जिथे ज्या चौकामध्ये तुम्हाला मुख्य प्राणी वगैरे दिसतील ना, प्रत्येक चौकामध्ये मावशीन ते भात वगैरे मुख्य प्राण्यांना टाकत असतात. चला आता निघूयात, अजून आपण दुसऱ्या चौकामध्ये जाऊयात. चला जाऊयात आपण पुढच्या चौकामध्ये.
बघा एवढ्या रात्रीचं म्हणजे 12-12:30 वाजलेत आणि मुख्य प्राण्यांसाठी मावशी स्वतः बाईक वगैरे चालवून त्यांना खाऊ घालण्यासाठी एवढ्या रात्रीचं फिरतायत. हे बघा परत आता इथे डॉग वगैरे चला चलो चलो. हे बघा मावशी जाऊ कसे येतात बरोबर. हे प्रेम आहे बघा मुख्य प्राण्यांचं. बघा तिथं पण अजून एक आहे. ए चल ये तू पण चल. घाबरट आहे का ते. बघा छान प्रकारे मस्तपैकी खेळत असतात. सुंदर आहे दिसायला. हो ना. आणि 11:30-12 वाजायला टाकण्याचं कारण हे आहे की थोडंसं लवकर जर आलं ना तर लोक आपल्याला उलट बोलतात, कशाला टाकताय, कशाला खाऊ घालताय. म्हणजे रात्री पूर्ण शांतता वगैरे असते त्याच्यामुळे ते पण निवांत खातात. दुकान बंद असतात ना, मग कोणी ओरडत नाही आपल्याला. येस येस. मग भांडणं करण्यापेक्षा उशिरा आलेलं बरं असतं. बघा म्हणजे मावशींता काय सांगतात की रात्री थोडं उशिरा काय येतात कारण दुकानं वगैरे सगळे चालू असतात, मग त्याच्यामुळे कुत्रे वगैरे पण येत नाही. आणि काही लोक म्हणजे बोलतात वगैरे की इथं ट्रॅफिक वगैरे नको यायला म्हणून. ते बघा इकडे पण 2 डॉग थांबलेत. येतील ते पण घाबरतायत कदाचित ते. हे बघा इकडनं एक आला. याला का. अरे बघा मावशीन त्या मस्त वाहत वगैरे. आणि हे बघा आपले मित्र या साईडला मस्त फिरतायत. हे बघा थांबलेत ते मस्तपैकी. हा बघा आला हा पण एक. हे चल चल साईडला टाकतायत का त्याला. हे बघा यांना टाकलंय. हे अरे त्यांना खाऊ दे. हे बघा बरेच कुत्रे वगैरे आहेत. मावशीन ते आता ह्या साईडला जातील. ते डॉग वगैरे जे आहेत बघा इकडे हे साईडचे ते येतील आता या साईडला. बघा हा एक पळत आला बघा. हे बघा डॉग वगैरे कसे पळत येत आहेत आता मस्तपैकी. तिथे थांबणार आपण. हे बघा तुम्ही इतक्या दुरून पळत पळत आलेत. हे बघा 2च आहेत तिथे ना, पण तरी येतात बघताच पळतच आले ते ना. हा हा. चला इथं अजून थांबलो आपण. बघा इथं डॉग वगैरे इथं आले या साईडला पण बघा. ए बघा मस्त पैकी. हो का. त्याला म्हणा बाई मुख्य प्राण्यांसाठी टाकू देत चल ना म्हणा. तू स्वतः नाही टाकत तर आम्हाला तर टाकू दे. बघा इथं डॉग वगैरे. चला आता आपण जाऊयात पुढे. त्याला घ्या भेट ना उदर. त्याला सोडून आली तिथं. हे बघा मस्तपैकी बघा डॉग लगेच आलेत पळतच. आम्ही लहानचे मोठे केले. हो का. लहान लहानच आहेत नाही. पिल्ल रे जन्म झाला. अच्छा लहान लहान पिल्लं होते ते ना. आलं बघ तिकडे. हे बघा तो तिकडे बघा ते आतमध्ये 2-3 आहेत ना ते. सो चला आता. हा का. ते आतमध्ये बाकीचे ना. हे बघा तुम्ही इथं बघू शकता इकडं मध्ये. बघतच आता वाट. पण त्यांना सवय झाली आता दररोज तुम्ही येता ना ते. हा हा हा. हे बघा मध्ये ते पळालेत तिकडं गर्दी वगैरे बघून पळालेत ते. येतील आता बाहेर ते पण. हे बघा बघा मावशीन ते तिकडे जाऊन त्यांना भात वगैरे टाकला त्यांनी. जे इकडे नाही आले त्यांना त्या साईडलाच भात वगैरे टाकला मावशींनी. इथं बाकीच्यांना टाकून दिलं. हे खातील. बाकीचे ते आतमध्ये आहेत ते बाहेर तिथनं येऊन तिथे खातील ते भात वगैरे. चला आता परत आलोय आपण. हे बघा मावशी इथं ना ह्या कुत्र्याला ना पायाला वगैरे लागलं होतं. तुम्ही बघू शकता इथं. मावशीने त्याला त्या दिवशी हॉस्पिटलला घेऊन गेले ते. आम्ही होतो व्हिडिओ तर काय बनवला नाही आपण. बघा त्याला अजून पण थोडासा त्रास होतोय मागच्या पायाला. थोडासा लंगडतोय तो. त्याला त्या दिवशी हॉस्पिटलला घेऊन गेले ते मावशी. बघा तिकडे पण आहेत काही डॉग वगैरे. या साईडला पण आहेत बघा तुम्ही. इकडे बघू शकता आमचं छोटस बच्चो. कमी एकदम लहान बाळ आहे बघा. हे बघा लहानस डॉग आहे मस्त की. चला आता त्यांना खायला घालूयात.
भात वगैरे टाकूयात. हो ये. हे बघा याला एक पायच नाही बघा हा डॉग. वा बघा बरोबर मावशीन जवळ गेला तो. अरे बघा कसा प्रेम आहे बघा बघा त्याचं. तरी उभं राहून लाड करायचा असतो माहितीये का? नाही काय ये बाई मला चावेल नाही तर. पण चावत वगैरे नाहीत ना ते डायरेक्ट एका एके. चला आता मावशीन ते त्यांना खाऊ घालतायत. ते आले थोडेसे मस्त अंगावर वगैरे खेळतात आणि नंतर मग त्यांना मस्तपैकी खेळल्या वगैरे गेलंय. त्यांना भात वगैरे तो का हा हा हा. ये इकडं, काढू. ते बघा हा एक इकडे आला ब्लॅक थांब, डॉग. दुसऱ्यांना बी खाऊ दे. अरे त्या कसा पळतोय तो बाई. खाऊ दे बाई त्यांना पण. चला 12:30-1 वाजलेत. सर्व डॉगला वगैरे आपण खाऊ वगैरे पिऊ घालून आलोय. मावशीन ते आता डबा वगैरे ठेवतायत. गौरव वय पण चालला मस्त घरी. चला आपण पण जाऊयात रूम वरती आता. बघा मावशीन ते पण झालंय. चला बाय बाय. कुठेही कुत्रा भेटलं तर खाऊ घाला. यस जिथेही मुख्य प्राणी कोणतेही मुख्य प्राणी असेल तर त्यांना खाऊ पिऊ घाला. जरी कारण तुम्हाला त्याचा ते चांगला प्राणी आशीर्वाद. आवडत नसलं तरी एक काय म्हणतात माणुसकीच्या नात्याने खाऊ घालून द्यावा. कारण की त्यांना नक्कीच, आपल्याशिवाय नक्कीच. कोणीच खूप नाही. छान काम करतायत मावशी तुम्ही. नक्कीच आपल्याशिवाय त्यांना चला. कोणीच नाहीये. बाय, भेटूयात. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.